ज्या ठिकाणी अशी एक घटना माझ्या निदर्शनास आली त्या ठिकाणी मी त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सस्पेंड केलेला आहे आणि माझ्या स्टाफला देखील या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना आणि ह्या सूचना दिलेल्या आहेत की अशा स्वरूपाच्या आणि इतर देखील कोणत्याही जर घटना आपल्याला रिपोर्ट झाल्या तर तात्काळ त्या ठिकाणी दखल घ्यायची आहे आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी करायची आहे ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना मी ह्या निमित्तानं आता आपण जर का हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे। त्या ठिकाणी ह्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात। त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल। आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे। गुन्ह्यामध्ये BNSचे 110 तसंच 118 आणि 126 हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। गुन्ह्यामध्ये BNSचे 110 तसंच 118 आणि 126 हे कलम लावून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी असा कोणताही संशय त्या ठिकाणी व्यक्त केलेला नाही, पण आम्ही या ठिकाणी सगळे अँगल त्या ठिकाणी चेक करून बघत आहोत आणि तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अशी कोणतीही दहशत किंवा कुठलीही गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि ती चालू दिली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। आपण सगळेच संबंध तपासत आहोत कारण त्यांनी संशय तसा स्पष्टपणे कुठंच व्यक्त केलेला नाही, पण सगळ्या बाजू या ठिकाणी तपासण्यात येतील आणि त्या बाजूच्या अनुषंगानं त्या बाबी तपासल्यानंतर ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगानं निश्चितपणे कारवाई केली जाईल। त्याच्याबद्दल पण शासन निर्णय आहे, आम्ही त्या पूर्ण याचा आढावा घेऊ आणि त्यानंतर योग्य निर्णय घेऊ। नागरिकांना मी ह्या निमित्तानं आता आपण जर का हे पवनचक्की आणि सोलार प्रोजेक्ट ह्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी जिल्हा स्तरावर कार्यरत आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभाग स्तरावर त्या ठिकाणी एक कमिटी कार्यरत आहे। त्या ठिकाणी ह्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्या नागरिकांनी मांडाव्यात। त्या विभागाचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत आणि त्या कमिटीमध्ये योग्य दखल घेतली जाणार आहे आणि पोलीस खात्याच्या अनुषंगानं ज्या तक्रारी असतील त्याची अतिशय गंभीर दखल पोलीस खातं घेईल आणि त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करेल। आज त्या अनुषंगानंच जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील एक मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।